श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशायण मा. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी, हा अनुभव संताचा. त्या संत वाक्की भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या पदरी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजान लेकरांवर. बालकाची हीणपण, माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाल घरी, राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्ण एक घडली खरी गोष्ट, श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी, विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्देछायाचे वृक्ष थोर जवळ असे चिंचेचे. आगट्या पेट्याला एकसरा, अजमासे हो 10-12, तेने डोंब झाला खरा गगनोदरी झुमाचा. त्या योगे असे झाले, आग्या मोहळ लागलेले, चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठल्या क्षणी मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा, घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे ती कोणती, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्त बसले, विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशा तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐसा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशाची, समर्थ पांघरले साची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी, त्याचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला, कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण, झालो हे का शिष्यपण माझे हायरे दुर्दैवा. बंकटलालने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघोण, बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझा प्रित्यर्थ येत आहे धावनिया. असे म्हणता माशा गेल्या, मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी बोलते झाले हसोनी, वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे जे जीवविषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न साह्य करणार एक ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती, अशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला, त्यावर महाराज आणवू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया, आनविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. अंगी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले, अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशा तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन, काटे काढण्यास लागून वाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना, काय हा वंध्या मैथुना, करीतसा तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्षात ही या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. असे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोखधून धरिले, तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एका वेळा महाराज गेले आकोटाला, आपुल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशालीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्याने नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृत वर्णिल्या इत्तंभूत,
आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर ईशान्येला परियेसे. मनोवेगाचा समजून वारू निगते झाले सद्गुरू जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी एका निबिड तरशा अरण्याशी नरसिंग आहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ राणांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रवासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमानं वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषीश्रेष्ठ एक जानवीचा कंठ एक तट गोदेचा. एक हिरा कोईनूर एक कौस्तुभ साचार एक वेनतेय एक कुमार सती वानरी अंजनीचा. दोघं भेटेल एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हितगुजते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथितच झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्याचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया उभाधी ते नासावया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी शस्त्र योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी तयासी तत्वाचा खरा बोध ना होईल. योगक्रिया करून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहणे परिण पाणी शिरू देणे तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारे. या परित्वा राहावे अपेक्षारहित असावे चित्तांतून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी शेषशाही एकरूप आहो पाही जनजनार्द भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसी भेटावया ही तुझी केवडी दया उपमयाला देण्या नसे. प्रपंच मुळे अशाश्वत त्याची काय किंमत दुपाराच्या सावली प्रत कोण सांग खरे माणी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भुवरी मी जाण वरच्यावरी अशीच भेट द्यावी तुवा. हे देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतकुच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी ह्या आकोटात राहून पाहत वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य नाही काही सदया अवघ्या आहेत योग्य क्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुणी पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. असे हितगुज उभयंताचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारुण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगाभला तरी त्यामागे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाणं काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे आकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाहावया द्वय संताशी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून घेऊन चला हो. तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पौरांसी. पुढे एकदा गजानन
करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सानिध्य जाणं येथे जाहले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तीरी ब्रजभूषणा वासे येथे. श्रोते, ही चंद्रभागा पंढरीसी नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते ज्याला. कीर्ती ज्याची विद्वत्तेची वराडी पसरली साची, याला भक्ती भास्करांची आत्यंतिक असे हो. प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उद्यासे येता दिनकर अर्धे त्यासी देतसे. पंच उषक काला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातविधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञाने मान्य त्या विद्वज्जनी, ज्याची होती विशेष. त्या शिवरंगाला योगीराजे फिरता आला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषाशी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेठी, समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिला दिशादाही, कुक्कुटाचा आवाज वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्षुणा. भास्कराचा उदय होता, तम निमाला हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणी. अशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सर्वे शिष्य अपार बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तै व्रजभूषण तत्वता झाला सूर्याशी अर्ध्य देता, तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजाणबाहू निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर जयाची झाली असे. असा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला म्हणी, संध्या समान घेऊणी आला धावून जवळ त्यांच्या. अर्धे दिले पायांवरी गजाननांच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली तयाला. मित्रायन्मा सूर्यायन्मा भावनेन्मा खगायन्मा अशी नावे घेऊन पाह्य घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली. न्यूनता ती न पडली कशाची त्या ठाई, प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले, माझ्या तपचरणांचे फळ आज मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देतो होते अर्ध्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चित्ता, नासे गजान गुरो मज पावा आता. अशी प्रार्थना करून सांगविले त्याचे स्तवन, योगेश्वरी या आलिंगण दृढ दिधले त्या दोन्ही करे. माये जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, तेवी ब्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर, सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मागू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकिता भेटतो घननिळ, त्याच्या अंगीनं लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी, प्रत्येही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. असे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधो हो वराडात, 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनासा येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्याची न होणार मोजदात कोणाशी. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होत सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा, तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते, हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरून, जे ते जो घोई त्याला जण भिऊ लागती सहजची. गावकरी ते रावण करी, ऐशी मराठी भितरी, म्हण एक आहे साजरी, ती तथायत्थ असे. या मारुती मंदिरासी आहे गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकट लालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जान अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्ही प्रापंचिकांचे.
मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी. तू बोलविशी ज्या दिवशी तेवढ्यापुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर. प्रापंचिकांचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जे रणबहादूर वीर माझी. ज्याने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळी न धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येथा हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा 10 गुण विरचित श्री गजानन विजय नामोग्रंथ मुमुक्षाला दावोपथ संत चरण सेवेचा. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षष्ठोध्याय समाप्त.